नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक येथे चिचोंडी धुळगाव फाटा या रस्त्याजवळ राहणारे राजेंद्र साहेबराव मळवई यांच्या शेततळ्यावर मळवई हे विद्युत पंप सुरू करण्यासाठी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास गेले असता या ठिकाणी त्यांना बिबट्याची हालचाली जाणू लागल्याने त्यांनी उभे राहून बघितले असता शेततळ्यावर बिबट्या नर व मादी दिसून आले। घाबरलेल्या अवस्थेमध्ये मळवई यांनी सदरचा बिबट्या आपल्या मोबाईलमध्ये टिपला। गेल्या काही दिवसांपासून चिचोंडी परिसरामध्ये सातत्याने बिबट्याचे दर्शन होत असून जवळच असलेल्या बदापूर येथे मागील आठवड्यामध्ये मृत बिबट्या आढळून आला होता। तर बिबट्याचे पहाटेच्या वेळी अनेकांना दर्शन घडले होते। यावेळी पळताना एका युवकाचा या घटनेमध्ये जखमी झाल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले होते। हे उदाहरण ताजे असतानाच चिचोंडी येथे बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। स्वर्गीय रामनारायण काबरा पत संस्थेचे व्यवस्थापक असलेले राजेंद्र पाटील आज सुट्टी असल्याने घरी होते। त्यांनी प्रसंगावधान राखून सदर बिबट्याला आपल्या मोबाईलमध्ये टिपले। यावेळी त्यांचे बंधू गणेश मळवई हे देखील त्या ठिकाणी होते। सावधगिरी बाळगून त्यांनी हे चित्रीकरण केले। त्यांनी तातडीने वन विभागाशी संपर्क साधून या परिसरामध्ये पिंजरा लावावा अशी मागणी केली आहे। दरम्यान चिचोंडी बुद्रुक परिसरामध्ये बिबटे आढळल्याने परिसरातील ग्रामस्थ तसेच शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी प्रमोद पाटील, येवला। धन्यवाद।